नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबाबत 30 मे 2026 पर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या आणि ताज्या अपडेट्स. ओके, आता सरकारने जी ₹1 पीक विमा योजना आहे ती बंद करण्याचा निर्णय का घेतला, किती लाख फसवे अर्ज सापडले, आता शेतकऱ्यांना किती प्रीमियम भरावा लागणार आणि खरीप 2026 पासून कोणते नवीन फायदे मिळणार आहे, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे ती आहे ₹1 पीक विमा योजनाबाबत. ओके, आता शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत ₹1 पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांकडून फक्त ₹1 प्रीमियम घेतला जात होता, पण सरकारच्या तपासात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आता समोर आलेले आहेत. ओके, झाले काय, राज्यात तब्बल 5.90 लाख फसवे अर्ज आढळले आहेत. ओके, ही काय छोटी बाब नाही आहे. ओके, सरकारच्या माहितीनुसार या फसव्या अर्जांसाठी जवळपास 478 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आले होते. जर नैसर्गिक आपत्ती आली असती तर या फसव्या अर्जांमुळे तब्बल 60,000 कोटी रुपयांचे दावे येऊ शकले असते, अशी माहिती समोर आलेली आहे. ओके, त्यामुळे ही योजना बंद करण्यात आलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फसवणूक झालेली आहे, ओके, हे सुद्धा आपण बघून घेऊया. ओके, आता सरकारच्या तपासात बीड असेल, सातारा, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संशयास्पद अर्ज आढळले आहेत. काही लोकांनी महाराष्ट्राबाहेरूनही अर्ज केले होते, तर काही ठिकाणी शासकीय जमीन किंवा लागवड नसलेल्या जमिनीवर पीक दाखवून विमा अर्ज करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. ओके, कारण की ही काही छोटी बाब नाही आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती आहे नवीन प्रीमियम आता आम्हाला किती भरावं लागणार. ओके, याविषयी जर सांगायचं झालं तर आता राज्य सरकारची अतिरिक्त सबसिडी बंद झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PMFBY म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मूळ दरानुसार प्रीमियम आता भरावा लागणार आहे. ओके, आता नवीन दर कसे असतील हे बघून घेऊयात. ओके, आता खरीप पिकांसाठी 1.5% विमा रकमेचा प्रीमियम भरावा लागणार आहे. ओके, रब्बी पिकांसाठी 2% प्रीमियम भरावा लागणार आहे. बागायती पिकांसाठी आता रकमेच्या 5% प्रीमियम भरावा लागणार आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे खरीप 2026 पासून नवीन फायदे आता येणार आहेत. ओके, तसेच केंद्र सरकारने 22 मे 2026 रोजी मोठी घोषणासुद्धा केली आहे. PMFBY म्हणजे आता याच्यामध्ये 2 नवीन संरक्षणांचा समावेश करण्यात आलेला आहे. नवीन कव्हरेज पहिलं तर, ओके, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेलं जे नुकसान आहे ते आता कव्हर केलं जाणार आहे. भात पिकात पाणी साचल्यास त्यासाठीही आता विमा संरक्षण मिळणार आहे. ही सुविधा खरीप 2026 पासून आता लागू होणार आहे. ओके, नुकसान झाल्यावर करायचं काय. ओके, जर पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मंडळींनो, शेतकऱ्यांना 72 तासांच्या आत माहिती आता द्यावी लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर जाऊन नुकसान नोंदवावं लागेल तुम्हाला आणि जिओ टॅग फोटो अपलोड करणं आवश्यक असणार आहे. ओके, आता तसेच विरोधकांवर एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, त्यांची टीका झालेली आहे. त्यांचं मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत सांगितलेलं आहे की शेतकरी आणि महिला लाभार्थ्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. तसंच त्यांनी हेही म्हटलं की शेतकऱ्यांच्या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे. ओके, म्हणजेच की जे शेतकरी मंडळी आहेत त्यांचा राज्याच्या तिजोरीवर हा पहिला अधिकार आहे. ओके, तसेच आता बीड मॉडेल संपूर्ण राज्यात हे लागू करणार आहे का. ओके, आता महाराष्ट्र सरकार आता बीड मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. ओके, या मॉडेलमध्ये विमा कंपन्यांना नफा मर्यादित ठेवला जातो आणि अतिरिक्त नुकसान झाल्यास सरकार ही मदत करते. ओके, तसेच खरीप 2026 पासून PMFBY मध्ये नवीन संरक्षण, जे की मी तुम्हाला आता वर सांगितलंच होतं. ओके, या सर्व गोष्टी आहेत, याला तुम्ही वाचू सुद्धा शकता. ओके, आणि हे बीड मॉडेल. ओके, महाराष्ट्र सरकार आता बीड मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करण्याच्या विचारात आहे. आता या मॉडेलमध्ये विमा कंपनीला जो मिळणारा नफा असतो
तो आता कमी म्हणजेच मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. ओके, सामान्य वर्षात सरकारला विमा कंपनीकडून परतावा मिळतो आणि तो पुढील वर्षासाठी आता निधी म्हणून वापरला जाऊ शकतो. अतिवृष्टी किंवा दुष्काळी असेल अशा परिस्थितीत अतिरिक्त नुकसानीची जबाबदारी आता राज्य सरकारच उचलणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, मंडळींनो, महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत हे मोठे बदल झालेले आहेत. ₹1 योजना बंद झाली आहे. नवीन प्रीमियम आता लागू होणार आहे आणि खरीप 2026 पासून नवीन संरक्षणही मिळणार आहे. तुम्हाला या नवीन नियमांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.